सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत ॲडव्होकेट बार असोसिएशनने उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे निवेदन देत मे महिन्यातील टेनन्सी व आरटीएस अपीलांच्या सुनावण्या तहकूब करण्याची विनंती केली आहे। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कर्जत व खालापूर तालुक्यातील टेनन्सी व आरटीएस प्रकरणांच्या सुनावण्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात नियमितपणे घेतल्या जातात। यासाठी कर्जत व खालापूर बरोबरच इतर ठिकाणांहूनही मोठ्या संख्येने वकील वर्ग हजर राहत असतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे महिन्यापासून जून महिन्याच्या पहिल्या सोमवारपर्यंत न्यायालयीन कामकाजासाठी सिव्हिल वेकेशन जाहीर करण्यात आले आहेत। असं असतानाही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात मे महिन्यात टेनन्सी व आरटीएस अपीलांच्या अनेक सुनावण्यांच्या तारखा निश्चित करण्यात आल्याने वकील व पक्षकार वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। वर्षभर आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करून काम करणाऱ्या वकील वर्गाला उन्हाळी सुट्टीमध्ये थोडा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी द्यायचा असतो। त्यामुळे सिकल वेकेशन ही वकिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते। याबाबत ॲडव्होकेट तुषार सांगितले आहे की सध्या राज्यात उष्णतेची तीव्र लाट असल्यामुळे कोर्टात ये-जा करणे व सततच्या सुनावण्यांमध्ये सहभागी होणे वकील व पक्षकार वर्गासाठी शारीरिकदृष्ट्याही त्रासदायक ठरत आहे। त्यामुळे मे महिन्यातील सर्व सुनावण्या तहकूब करून त्या जून महिन्यापासून घेण्यात याव्यात अशी नम्र विनंती बार असोसिएशनने केली आहे। या निवेदनावर कर्जत ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष व विविध वकिलांची सह्या असून लवकरच यावर निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे। मी ॲडव्होकेट तुषार रामचंद्र भवारे, मी कर्जत ॲडव्होकेट बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो आहे। माझ्यासोबत कर्जत न्यायालयातील सर्व ज्युनियर सिनियर ज्येष्ठ मंडळी वकील मंडळी सर्व या ठिकाणी एकजुटीने हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे। उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात या न्यायालयामध्ये टेनन्सी आणि आरटीएस अपीलांचं कामकाज चालतं। आता मे महिन्याला सुरुवात होणार आहे, परंतु मे महिन्यातल्या पण तारखा सुनावणीकरता ठेवण्यात आलेल्या आहेत। जनरली हे सगळं कामकाज सिव्हिल मॅन्युअलनुसारच चालतं आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार मे महिन्यापासून तर जूनच्या दुसऱ्या सोमवारपर्यंत जनरली सिव्हिल वेकेशन असतं। सगळ्या जिल्हा न्यायालयांमधलं तालुका स्तरावरच्या न्यायालयाचं सिव्हिल कामकाज बंद असतं आणि वकील वर्ग हा संपूर्ण वर्षभर आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे स्वतःच्या हेल्थकडे फॅमिलीकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या पक्षकारांच्या हितासाठी झटत असतो आणि वैयक्तिक आयुष्याकडे खूप दुर्लक्ष असतं। पण एक मे महिना हा असा एकमेव महिना आहे की ज्या महिन्यात त्यांना थोडाफार वेळ आपल्या फॅमिलीसाठी देता येतो, स्वतःसाठी देता येतो। पण ह्या मे महिन्यात पण जर या तारखांच्या सुनावणी ठेवल्या तर वकिलांना खाजगी आयुष्य उरत नाही आणि म्हणून आपण त्यांना एक निवेदन आज या ठिकाणी दिलेले आहे। एक विनंती करतोय आपण त्यांना की कमीत कमी मे महिन्यामध्ये तरी कमीत कमी सुनावणीच्या तारखा घेण्यात येऊ नये आणि जरी तारखा ठेवल्या असतील तरी आपण त्या पुढे कॅरी फॉरवर्ड कराव्या आणि जून महिन्यामधल्या 10 जूनच्या नंतर त्या तारखा ठेवाव्यात। सुनावणीचं कामकाज नंतर घ्यावं आणि ज्या तारखा ठेवण्यात आल्या आहेत ऑलरेडी तर कमीत कमी काही ॲडव्हर्स ऑर्डर आपण करू नयेत कोणत्याही, ही विनंती आपण त्यांना करणार आहोत केलेली आहे आज या ठिकाणी। आणि त्याकरता आणखी एक महत्त्वाचं कारण की उष्णतेचं प्रमाण आज आपण बघतो जवळजवळ 40 डिग्रीच्या पुढेच दररोजचं तापमान आहे। पक्षकारांनाही रोजचा त्रास आहे, वकिलांनाही आहे आणि त्यामुळे मे महिन्यात हे कामकाज चालवण्यात येऊ नये हे निवेदन देण्याकरता आज या ठिकाणी सगळा वकील वर्ग एकवटलेला आहे। की जन्ममृत्यू नोंदीच्या ज्या तक्रारी आहेत ते प्रकरणं आहेत ती तहसीलदारांकडे यापूर्वी चालायची, पण त्याला मध्यंतरीच्या काळात शासनाकडे स्थगिती देण्यात आली होती, पण ती स्थगिती उठवण्यात आली आहे। नवीन SOP जाहीर झाली आहे, पण आपल्या इथल्या तहसील कार्यालयात अद्यापपर्यंत त्याबाबत काही माहिती आलेली दिसत नाही आहे। तर ते एक विनंती आपण आज या ठिकाणी नायब तहसीलदारांनी केली आहे की ते प्रकरणांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ती मार्गी काढावीत, जेणेकरून ज्यांची प्रकरणं या ठिकाणी अडलेली आहेत ती लवकरात लवकर निकाली निघतील, त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल। म्हणून आपण ती एक विनंती आज या ठिकाणी त्यांना केलेली आहे। तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज बनवून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।